पुत्र असावा, पुत्र फार नवसा सायासाने झालेला असावा आणि तो पुत्र आपल्या शत्रूच्या नजरेत यावा आणि त्या शत्रूनं त्या लेकराचा काटा काढावा, निघून जावा। एकुलता एक मुलगा जर शत्रूनं मारला तरी अंतकरणामध्ये ज्याच्या मोह जागा होत नाही, ममत्व भाव जागा होत नाही, त्याला साधूचं अंतकरण म्हणतात। एवढंच नाही, त्याच्या पुढे एकनाथ महाराज सांगतात, आपुलेची धन तस्करी नेता जाण, जयाचे ते मन उद्विग्न नोहे। एक 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 रुपया करून तिजोरीमध्ये 10-5 कोटी रुपये जमा करून ठेवले। चोरानं संध्याकाळच्या 12 वाजता आपल्या तिजोरीवर डल्ला मारला, चोरी केली, सगळं आयुष्यभर कमवलेला सगळी संपत्ती घेऊन गेली। पण एवढी संपत्ती आयुष्यभरातली गेल्यानंतर सुद्धा ज्याचं मन उद्विग्न होत नाही त्याला साधूचं अंतकरण म्हणतात। सांगू का आता शेवटचे एकच सांगतो, साधूचं अंतकरण कशाला म्हणतात। आपुलीच दारा, थोडा आवाज दिला विष्णू, आवाज कमी झालाय, ऐका, लक्ष देऊन ऐका। आपुलीच दारा जरी टेके व्यभिचारा, तरी क्रोधाचा थारा अंतरी नये।